लर्न विथ फन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण तुमच्या विज्ञान पुस्तकातील प्रकरण 3 लेट्स सेपरेट द कंपोनेंट्स या प्रकरणातील सर्व प्रश्नांची उत्तरे आणि प्रोजेक्ट समजून घेऊन लिहिणार आहोत. आणि अशाच उपयुक्त शैक्षणिक व्हिडिओंसाठी लर्न विथ फन चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग लिहूया लेट्स सेपरेट द कंपोनेंट्स या प्रकरणातील सर्व प्रश्नांची उत्तरे आणि प्रोजेक्ट. आपला पहिला प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडा. त्यातील पहिला उपप्रश्न पाहूया. इन मॅग्नेटिक सेपरेशन ... इज यूज्ड. विद्यार्थी मित्रांनो, थोडा विचार करा. मॅग्नेटिक सेपरेशन म्हणजेच चुंबकीय विलगीकरण. नावावरूनच आपल्या लक्षात येते की यामध्ये आपण चुंबकाकडे आकर्षित होणाऱ्या पदार्थांचा गुणधर्म वापरतो. त्यामुळे याचे अचूक उत्तर आहे सी, मॅग्नेटिक प्रॉपर्टी. आता दुसरा उपप्रश्न. टू सेपरेट स्मॉल स्टोन्स फ्रॉम व्हीट द ... मेथड इज युजफुल. गव्हामधील लहान खडे वेगळे करण्यासाठी. त्यामुळे याचे अचूक उत्तर आहे डी, सीविंग. तिसरा उपप्रश्न. ॲलम डिझॉल्व्ह इन वॉटर कॅन बी सेपरेटेड युजिंग द ... मेथड. पाण्यात पूर्णपणे विरघळलेला डिझॉल्व्ड पदार्थ जसे की तुरटी, ॲलम वेगळा करण्यासाठी आपण उष्णतेचा म्हणजेच बाष्पीभवनाचा वापर करतो. म्हणून याचे योग्य उत्तर आहे ए, इव्हॅपोरेशन. चौथा उपप्रश्न. देर इज अ डाऊट दॅट वॉटर इज मिक्स्ड विथ मिल्क. सेपरेटिंग द मिल्क अँड वॉटर विल बी पॉसिबल थ्रू ... मेथड. दूध आणि पाणी एकमेकात पूर्णपणे मिसळतात. त्यांना गाळून, निवडून किंवा तळाशी बसवून कोणत्याही साध्या पद्धतीने वेगळे करता येत नाही. म्हणून याचे उत्तर असेल डी, नॉट पॉसिबल बाय एनी ऑफ दीज मेथड्स. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. स्टेट वेदर ट्रू ऑर फॉल्स. इफ फॉल्स, स्टेट वाय. म्हणजेच खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा. आणि जर चूक असतील तर ती का चूक आहेत त्याचे कारणही सांगा. पहिले विधान. द फिल्ट्रेशन मेथड इज यूज्ड टू सेपरेट सबस्टन्सेस दॅट आर नॉट डिझॉल्व्ड इन अ लिक्विड. हे विधान अगदी बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, या उत्तरासोबत असलेल्या चित्राकडे नीट लक्ष द्या. एका चंचू पात्रातील गढूळ पाणी एका नरसाळ्यात ठेवलेल्या गारण कागदातून कसे गाळले जात आहे आणि खाली स्वच्छ पाणी कसे जमा होत आहे हे तुम्हाला दिसेल. पाण्यात न विरघळणारे घन पदार्थ गाळण्यासाठीच आपण फिल्ट्रेशन वापरतो. तुमच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 27 वरील व्हॉट वी हॅव लर्न्ड या भागामध्ये हे स्पष्टपणे दिलेले आहे की थ्रू फिल्ट्रेशन we can separate solid substances that are not dissolved in a liquid. दुसरे विधान. Using magnetic properties, all metals can be separated from garbage. हे विधान पण चुकीचे आहे. यासोबत दिलेल्या चित्रात बघा. कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून चुंबक फक्त लोखंडी खिळे आणि काही विशिष्ट वस्तूंनाच स्वतःकडे खेचून घेत आहे, इतर सर्व धातूंना नाही. म्हणून कारण लिहिताना लिहा, युजिंग मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ओनली मॅग्नेटिक सबस्टन्सेस लाईक आयर्न, कोबाल्ट अँड निकेल कॅन बी सेपरेटेड फ्रॉम गार्बेज, नॉट ऑल मेटल्स. तुमच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 26 वरील मॅग्नेटिक सेपरेशन या परिच्छेदात हेच वाक्य दिलेले आहे की मेटल्स लाईक आयर्न, cobalt and nickel are attracted towards the magnet. तिसरे विधान. The sedimentation method is used to separate salt from seawater. हे विधान पण चुकीचे आहे. समुद्राच्या पाण्यातून मीठ सेडिमेंटेशन निवळणे पद्धतीने मिळत नाही. योग्य कारण असे लिहा, The evaporation method is used to separate salt from seawater. पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 27 वर देखील हेच सांगितले आहे
की चौथे विधान, द विनोविंग मेथड इज यूज्ड टू सेपरेट लाईट वेट डेब्री फ्रॉम ग्रेन्स. हे विधान अगदी बरोबर आहे. उत्तर लिहा ट्रू. या उत्तरासोबतच्या चित्रात बघा. सुपातून धान्य खाली पडत आहे आणि वाऱ्यामुळे हलका कचरा व टरफले उडून बाजूला पडत आहेत. यालाच आपण विनोविंग म्हणजेच उफणणी म्हणतो. पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 27 वर हेच तत्व समजावून सांगितले आहे. पाचवे विधान, द डिकॅन्टेशन मेथड कॅन बी यूज्ड टू सेपरेट टू लिक्विड्स, वन हेवी अँड वन लाईट. हे विधान चुकीचे आहे. उत्तर लिहा फॉल्स. विद्यार्थी मित्रांनो, इथे 2 चित्रे दिली आहेत. पहिल्या चित्रात एका चंचू पात्रात 2 वेगळे द्रव, निळा आणि पिवळा दिसत आहेत. पण डिकॅन्टेशनची खरी पद्धत दुसऱ्या चित्रात दाखवली आहे. दुसऱ्या चित्रात तळाशी बसलेला मातीचा जड गाळ न हलवता वरचे स्वच्छ पाणी एका काचेच्या कांडीच्या आधारे दुसऱ्या भांड्यात हळूवार ओतले जात आहे. म्हणजेच ही पद्धत 2 द्रवांसाठी वापरत नाहीत. त्यामुळे कारण असे लिहा, द डिकॅन्टेशन मेथड इज यूज्ड टू सेपरेट अ लिक्विड फ्रॉम इनसॉल्युबल हेवी सॉलिड पार्टिकल्स दॅट हॅव सेटल्ड ॲट द बॉटम. हे तुम्हाला पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 25 वरील सेडिमेंटेशन अँड डिकॅन्टेशन या परिच्छेदात वाचायला मिळेल. आता पाहूया तिसरा प्रश्न. फॉर विच टाइप ऑफ मिक्सचर इज द फिल्ट्रेशन मेथड युजफुल अँड हाऊ? कोणत्या प्रकारच्या मिश्रणासाठी फिल्ट्रेशन पद्धत उपयुक्त ठरते आणि कशी? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नासोबत एक खूप छान असे सूक्ष्म चित्र दिले आहे. त्यात एका पांढऱ्या जाळीवर मोठे तपकिरी रंगाचे स्थायू कण अडकले आहेत आणि पाण्याचे निळे थेंब त्या जाळीतून खाली गळत आहेत. गाळण्याची पद्धत नक्की कशी काम करते हे यावरून अगदी स्पष्ट होते. परीक्षेत या प्रश्नाचे उत्तर 2 मुद्द्यांमध्ये लिहायचे आहे. द फिल्ट्रेशन मेथड इज युजफुल फॉर अ मिक्सचर ऑफ अ लिक्विड and an insoluble solid. When a filter paper is used, the liquid passes through it, while the solid particles remain on the filter and get separated. तुमच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 24 वरील फिल्ट्रेशनच्या परिच्छेदातून हे उत्तर तयार केले आहे. परीक्षेत पूर्ण गुण मिळवण्यासाठी हे दोन्ही मुद्दे लिहिणे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. हाऊ विल यू सेपरेट सॉडस्ट मिक्स्ड इन अ कंटेनर ऑफ वॉटर? पाण्यात मिसळलेला लाकडाचा भुसा तुम्ही कसा वेगळा कराल? लाकडाचा भुसा म्हणजेच सॉडस्ट हा पाण्यात विरघळत नाही. सोबतच्या चित्रात पहा. एका चाळणीतून भुसा आणि पाण्याचे मिश्रण ओतले जात आहे. भुसा चाळणीवर अडकतोय आणि स्वच्छ पाणी खाली वाटीत जमा होत आहे. परीक्षेत उत्तर असे लिहा. We can separate sawdust from water using the filtration method. If we pour the mixture through a fine strainer or filter paper, the water will pass through and the sawdust will be left behind on the strainer. पाचवा प्रश्न खूप व्यावहारिक आहे. काम करताना एका सुताराचे लोखंडी खिळे लाकडाच्या भुशात मिसळले आहेत. ते वेगळे करण्यासाठी तो कोणत्या पद्धती वापरू शकतो आणि त्यापैकी सर्वात सोपी पद्धत कोणती? विद्यार्थी मित्रांनो, सुताराला खिळे वेगळे करण्यासाठी काय करावे लागेल? परीक्षेत उत्तर लिहिताना हे 3 महत्त्वाचे मुद्दे नक्की लिहा. बाय द हँड पिकिंग और मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. अमॉंग दिस, द मॅग्नेटिक सेपरेशन मेथड इज इझर. दिस इज बिकॉज आयर्न नेल्स आर अट्रॅक्टेड टू अ मॅग्नेट अँड गेट सेपरेटेड इझिली. आता पुढचा प्रश्न. इन द वर्ड सर्च बिलो, some words related to separation are given. One example has been circled for you. Find all such words in the word search and write them down. तुम्हाला इथे अक्षरांचे एक मोठे कोडे दिले आहे
आणि त्यातून विलगीकरणाच्या पद्धती शोधायच्या आहेत. एक पद्धत डिकॅन्टेशन त्यांनी आधीच शोधून गोल केली आहे. उरलेली नावे मी तुम्हाला सांगतो. तुम्ही ती अशी शोधून तुमच्या वहीत नक्की लिहून काढा. सेडिमेंटेशन, विनोविंग, डिकॅन्टेशन, मॅग्नेटिक सेपरेशन, इव्हॅपोरेशन, फिल्ट्रेशन, चर्निंग. आणि आता आपला शेवटचा भाग, प्रोजेक्ट. कट आउट 9 ट्रायंगल्स फ्रॉम पेपर. तुम्हाला कागदाचे 9 त्रिकोण कापून त्यांच्या कडा जुळवून एक मोठा त्रिकोण बनवायचा आहे, जिथे विलगीकरणाची पद्धत आणि तिचे योग्य उदाहरण एकमेकांसमोर बरोबर जुळेल. इथे शेवटच्या चित्रात तो पूर्ण झालेला त्रिकोण आणि सुट्या त्रिकोणांची मांडणी दाखवली आहे. मी तुम्हाला योग्य जोड्या सांगतो. तुम्ही तुमचा त्रिकोण पूर्ण करा. हँड पिकिंगच्या समोर सेपरेटिंग स्टोन्स फ्रॉम ग्रेन्स. सिव्हिंगच्या समोर सेपरेटिंग ब्रॅन फ्रॉम फ्लार. इव्हॅपोरेशनच्या समोर सेपरेटिंग सॉल्ट फ्रॉम सी वॉटर. सेडिमेंटेशनच्या समोर सेटलिंग ऑफ मड इन मडी वॉटर. फिल्ट्रेशनच्या समोर सेपरेटिंग टी पावडर फ्रॉम टी. विनोविंगच्या समोर सेपरेटिंग चॅफ्स ऑफ ग्रेन्स. मॅग्नेटिक सेपरेशनच्या समोर येईल सेपरेटिंग आयर्न नेल्स फ्रॉम सँड. डिकॅन्टेशनच्या समोर सेपरेटिंग क्लिअर वॉटर फ्रॉम मडी वॉटर. चर्निंगच्या समोर सेपरेटिंग बटर फ्रॉम बटर मिल्क. विद्यार्थी मित्रांनो, मला पूर्ण खात्री आहे की तुम्हाला सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरं अगदी उत्तमरित्या समजली असतील. आता या सर्व उत्तरांचा तुमच्या वहीत लिहून नीट सराव करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.